हे गाईज वेलकम टू नेहाश्री ब्लॉग्स आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल मध्ये म्हणजेच आपल्या नेहाश्री ब्लॉग्स मध्ये. जसं की तुम्ही मागे बघू शकता आपण सध्या कुठे आहोत. आपण सध्या आहोत सिटी ऑफ गेट्स मध्ये म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी नगर मध्ये. आणि मागे जो गेट आहे तुम्ही बघू शकता हा आहे पैठण गेट. आता सध्या आपण पैठण गेटच्या बाहेर उभा आहोत आणि इथून आपण सुरू करत आहोत आपला आजचा हा व्हिडिओ. आणि पैठण गेट मध्ये आल्यानंतर दोनच गोष्टी असतात, एक तर इथली शॉपिंग आणि दुसरं आहे इथलं फूड. म्हणून आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करणार आहोत छत्रपती संभाजीनगर मधील फेमस फूड प्लेसेस, जे तुम्ही इथे आल्यानंतर नक्कीच ट्राय करायला पाहिजे 110%. आणि हे सगळं फूड जे असणार ते पूर्ण स्ट्रीट फूड म्हणजे चीप पण टेस्टी. म्हणून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण यामध्ये आणणार आहोत आम्ही एकदम भन्नाट गोष्टी, जसं की बरकतचा चाय, इमरती गोड आयटम आहेत, तिखट बी आयटम आहेत, मस्त चविष्ट आयटम बी आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या फर्स्ट फूडची, जी की आहे आपण सगळे जे पण सकाळी उठल्या काय करतो, चाय. त्यामुळे आता आपण जात आहोत बरकतचा चाय प्यायला. तो आहे आपला फर्स्ट स्टॉप. चला टाइम वेस्ट न करता आपण जाऊया आपला फर्स्ट स्टॉपला. लेट्स गो. चाय. गाइस, बरकत का चाय आज बंद आहे. म्हणजे आपला पहिला जो स्टॉप होता तो आता आपला मिस झालेला आहे. चला आता सेकंड स्टॉप वर जाऊया. तर गाइस, आपला झालेला आहे पोपट, कारण बरकतचा चाय जो होता, जो आपला फर्स्ट स्टॉप होता, तो आज बंद आहे ड्यू टू फ्रायडे. कदाचित असं वाटतं की आज शुक्रवार आहे आणि त्यामुळे बंद असू शकतं, किंवा नंतर चालू होईल माहिती नाही, पण सध्या तर बंद आहे. त्यामुळे आपला बरकतचा चहाचा पहिला जो आपला स्टॉप होता तो आपल्याला भेटलेला नाहीये. म्हणून आता आपण दुसऱ्या स्टॉप वर जात आहोत, जे इथलचं फेमस आहे. चला आता जाऊया आपण लकी ज्यूस सेंटर मध्ये. इथे आल्याच इथं एवढं सगळं फ्रूट्स दिसत आहेत. अपने पास का फेमस क्या है? मिक्स चलता है. मिक्स. अशा प्रकारे आपण आपल्या पहिल्या प्लेस वर आलेलो आहे, लकी ज्यूस सेंटर. बरकतचा चहा आपल्याला काय भेटलेला नाही, म्हणून म्हटलं की आपण एक छान अशी ड्रिंकच घेऊया, पण आपण हेल्दी ड्रिंक चालू करूया. त्यामध्ये आपण घेतलेला आहे मिक्स फ्रूट ज्यूस. त्यामध्ये 2-3 प्रकारचे जे फ्रुट्स ज्युसेस आहेत ते मिक्स असतात. कलर जर का तुम्ही बघितलं एकदम छान दिसत आहे. आणि टेस्ट नेहा सांगेल. ठीक ज्यूस. वाव, माझ्याकडे शब्द नाही. अरे खरंच ज्यूस नाही, हा ज्यूस कसा असा पतला असतो, हा एकदम ठीक आहे. स्मूदी सारखा आहे. खरंच एकदम क्रीमी लागतोय. फ्लेवर कुठले लागतो? मला बनाना लागतोय कदाचित, मँगो आहे, स्ट्रॉबेरी आहे. काय अजून फ्लेवर्स असतील आहे, पण मिक्स मध्ये समजत नाही. एकदम भारी, एकदम बढिया, एकदम छान. याचा कलर बघा यार, काय कलर आहे. काहीतरी रिझन आहे जेव्हा लकी ज्यूस सेंटर इतकं फेमस आहे. खरंच यार, वर्थ आहे, वर्थ. मला वाटतं अंजीर पण आहे यामध्ये, थोडं जे लागते ते अंजीर पण आहे. आणि या सगळ्यांचं जेव्हा मिक्सर होऊन तुम्हाला छान असं टेस्ट येते ना, वाव, एकदम बढिया, एकदम भारी. 10 आउट ऑफ किती देणार? 10 आउट ऑफ 9. बाई, पहिल्याच स्पॉटला आपण 10 आउट ऑफ 9 दिलेले आहे आणि माझ्याकडून सुद्धा 10 आउट ऑफ 9 आहे. मला तर खरं मन आहे की 10 आउट ऑफ 10 देऊन द्यावं, पण असं नको वाटायला की अरे पुढच्या म्हणजे पुढेपर्यंत आपल्याला एखादं एकदम बेस्टच दाखवायचं असलं तर मग 1 पॉईंट त्यासाठी लागतोय. बेडिया हे पण एकदमच बेस्टच आहे. 9 म्हणजे खूपच बढिया आहे असं आहे. आणि लकी ज्यूस सेंटर जर तुम्ही पैठण गेटला आला तर तुम्हाला पैठण गेट कडे जेव्हा तुम्ही चेहरा करता त्यावेळेस तुम्हाला राईट साईडला जो खाली यायचा रस्ता आहे तिथे येऊन तुम्हाला हा वाला पैठण गेट हा वाला लकी ज्यूस सेंटरला यायचा आहे. लकी ज्यूस सेंटरच्या नावाने भरपूर शॉप्स ओपन आहेत, त्यापैकी मला असं वाटतं की हाच ओरिजिनल आहे, कारण आपण 2-4 ठिकाणी ओळख विचारलेला आहे की कुठला जो आहे तो ओरिजिनल आहे. त्यांनी सांगितले की हा वालाच ओरिजिनल आहे आणि जुना आहे, म्हणजे ऑथेंटिक आहे. त्यामुळे आम्ही इथेच आलेलो आहे, तुम्ही पण इथेच या. अजून थोड्या वेळ बोल ना. मग मी अजून एक ऑर्डर करेन.
भारी इतका भारी आहे की मला ते थांबवलं नाही जात आहे आणि मला काय बोलल्या पण जात नाही. मी पटकन पटकन पिऊन टाकलाय. भाई बरी आहे, मजा आली. हायली रिकमेंड. गाईज आपण आलेलो आहोत आपल्या दुसऱ्या स्पॉटला, जे आहे उत्तम स्वीट शॉप. इथे आपण काय खाणार आहे श्री? यांच्याकडे तर जवळपास सगळं चांगलं मिळतं, पण इथं यांचं जे स्पेशल आहे ते आहे इमरती. आपण इमरती आपण ट्राय करणार आहोत. आता बघूया, आपण ऑर्डर देऊया पहिले. गाईज आपली इमरती आलेली आहे. काय भारी इमरती आहे. एक थंबनेल साठी मी असा फोटो काढून घेते. तर येस, आपला इमरती इथे आलेली आहे. आणि इमरती आणि जिलेबी मध्ये असा काय फरक आहे तुम्ही आता डिस्टिंग्विश करायला घेते. ऍक्च्युली जिलेबी आपली नॉर्मल अशी 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 आहे आणि फ्लावर इथे इमरती म्हणजे फ्लावर केलेले त्यांनी. थोडी जाड आहे बेसिकली. तर आता आपण ट्राय करूया. चला. हा, वेगळीच आहे. मला नाशिकची आठवण आली एकदम. आपण नाशिकला असं काहीतरी खाल्लेलं होतं. एक जिलेबी तिथली फेमस खाल्ली होती. टेस्टी आहे, फार अशी गोड नाही आहे. म्हणजे असं नाही का असं वाटतं शुगर रश होऊन जाईल मला एकदा खाल्ल्यानंतर, पण तसं नाहीये. म्हणजे मी आपण एका plate मध्ये त्यांनी तीन दिले. आपण जिम चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण सुरुवात गोडने करत आहोत. पण ही इमरती आधी म्हणजे मी संभाजीनगरमध्ये खूप वर्षापासून आहे. म्हणजे माझा आजोळच इथे आहे, माझे मामा इथे राहतात, माझ्या आत्या इथे राहते, माझ्या दोन्ही बहिणी इकडे आहेत, सगळी फॅमिली आमची इकडे. त्यामुळे याआधी इमरती आम्ही इकडे सुपारी हनुमानला यायचो. इकडे सुपारी हनुमान म्हणून छोटस मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. त्या मंदिराला मी यायचो. त्यावेळेस आम्ही इथे मी पप्पा इथे चक्का दही पण मिळते यांचं. चक्का दही ट्राय करायचं तुला? जिलेबीपेक्षा थोडी काहीतरी वेगळी असते म्हणे. बघूयात काय आहे. तर चला मी पण ट्राय करतो. एकदम असं गोड नाहीये, गोड चिटक नाहीये, हलका असा. आता हे कशाचे बनते ऍक्च्युली? चना डाळ सारखं असं काहीतरी मला वाटायला. खोयासारखं मला वाटत. नाही नाही, बनते कशाचं? हे डाळीचं. हा, तर त्याचा थोडासा फ्लेवर पण येतोय. टेस्टी आहे पण छान आहे. रेट करा आउट ऑफ 10. आउट ऑफ 10 7. मी 5 देईल. कारण मी गोडची एवढी काही खास फॅन नाहीये. अनलेस इट्स हेल्दी और हेल्दियर वर्जन मध्ये. पण हे ट्राय करण्यासारखं आहे. इथली जिलेबी इमरती भयंकर फेमस आहे, पण ही वर्थ आहे. मला असं वाटतं की एकदा तरी ट्राय करून घ्यायला पाहिजे. पैठण गेट, सुपारी हनुमान या एरियात जर का तुम्ही आलात तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एकदम बिंदास. आपण विदर्भाचे, आपल्याला तर्री पोह्यासोबत चाय द्या, नाही तर मग तर्री पोह्यासोबत जिलेबी द्या. तेच जमते बाई आपल्याला. म्हणजे गोड सोबत तिखट असलं तर थोडं बॅलन्स होते असं म्हणायचं मला. ठीक आहे, चला आता छान मी होती. फिनिश करतो. आम्हाला तर आवडलेली आहे. आवडली. तुम्ही या नक्की एकदा ट्राय करा. बेस्ट आहे. येस. तर आपण आलेलो आहोत भल्ला चाट सेंटर इथे. या जागेबद्दल आपण खूप सारं ऐकून आहोत, खूप सारे व्हिडिओज आपण बघितलेले आहेत. त्यामुळे आपण इथे आलेलो आहोत ट्राय करायला. यांचा जो भल्ला चाट आहे स्पेशलवाला तो, आणि यांच्याकडे उपवासाचे आयटम पण मिळतात. काल आलो असतं आपल्याला खाता आला असतं. हा यार, आपल्याकडलं एक स्पेशल डिश सांगा जी आपल्याला ट्राय कर. 1 नंबरचा भल्ला आहे. हा, 3 नंबरचं दही पापडी चाट आहे. हे दोन्ही द्या की. तर काय काय ऑर्डर केलं आपण? स्पेशल भल्ला टिक्की चाट मला वाटतं ही आहे, हा. आणि स्पेशल दही शेव पापडी चाट आपण ही ऑर्डर केलेली आहे. दोन्ही गोष्टी आपल्या आलेल्या आहेत. दोन्ही गोष्टी एकदम डिफरंट दिसत आहेत. इकडे मस्त एकदम दही चाट वगैरे टाकून, आणि इकडे असं वाटतं की एकदम असं मसाले एकदम छान छान असं असेल. तर ट्राय करूया. चला या. चला टेस्ट करूया.
वा बढिया स्पायसी आहे. एक वेगळी टेस्ट नाही का, आपण जसे छोले बनवतो त्या टाईपचं नाही, त्या टाईप मध्ये आहे पण थोडस वेगळं आहे. आणि चटपटीत आपण म्हणू शकतो नाही का, चटपटा असा फ्लेवर आहे याचा. आणि टिक्की एकदम मस्त आहे. स्पायसी आहे का? नाही छान आहे. तो टिक्की जर का असा तोडून बघितली याच्यामध्ये पूर्ण आलू वगैरेचं पूर्ण मिश्रण दिसत आहे. वरतून चीज पनीर टाकलेलं आहे त्यांनी छान. आणि छोले पण आहेत. दही शेव पापडी चाट आपण ट्राय करूयात. एक पापडी आहे, आपण हे बनवताना बघितलंय, पापडी आहे त्यामध्ये मस्त छान दही टाकलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत, चाट मसाला आहे, अजून मला वाटतं 2-3 प्रकारचे मसाले आहेत. शेव टाकलेली आहे. हे चेरी आहे ना, चेरी आहे. इकडे अंगूर आहे, फ्रुट्स पण आहेत. आणि दही आणि हे जे मसाले टाकलेत मला असं वाटतं त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येईल. आपण ट्राय करून बघूयात. पूर्ण खाऊ. खा मन तृप्त झालं का तुझं? आत्मा पण तृप्त झालेली दिसते. चाट तुम्ही तर चाट काय असतं हे आहे चाट. हा तिथं मस्त चटापटा सगळे मसाले, हा दहीचा फ्लेवर यस आणि कुरकुरीत अशी पापडी. वा खूप सुंदर. या तुम्ही बी घ्या. मला असेल की मी कधी इकडे येते कधी खाते. आणि पापडी कुरकुरीत आहे की नाही सांग. है ना? ही सुजीची पावडी आहे. हे काय आहे? स्पेशल भल्ला छोले टिक्की. भल्ला छोले टिक्की. हे आवडतं कडे मला. है ना? हे तर भारीच आहे. याची टेस्ट ना असं सांगता येत नाही ऍक्च्युली आम्हाला. तसे पर्टिक्युलर जे शब्द आम्हाला छोले आठवायचे भटुरे बघ, छोले भटुरेचा फील येतोय. असं वाटतंय अरे वा छोले भटुरे खाल्ले. पण एक्सप्लेन नाही करता येत. पण हेल्दी व्हर्जन ऑफ छोले भटुरे काइंड ऑफ. म्हणजे असं नॉर्थ वाले लोकांना तर खूप आवडेल. अरे खरंच खूप भारी. नॉर्थ वाले जर कोणी असेल इकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये तर इकडे या, तुमची पूर्ण इच्छा पूर्ण होईल. हा भल्ला किती सुंदर बनवलाय यांनी. आलू टिक्की म्हणजे हा आलू टिक्की. भल्ला कशाला म्हणतात? त्यालाच म्हणते. हा 8 out of 10. आय विल गिव्ह इट 9. आणि याला अरे यार 9. हे दोन्ही आपापल्या जॉनर मध्ये एकदम बेस्ट आहे. 9. 9 भाई. हायली रेकमेंड. चला आता आम्ही फिनिश करतो ही डिश. भेटूयात पुढच्या स्पॉटवर. येस. आपल्यासोबत आहेत भल्ला चाट सेंटरचे ओनर आणि त्यांना आपल्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे. नमस्कार, मी छत्रपती संभाजीनगरमधून भल्ला चाट सेंटरचे उमेश तोतला बोलतो आहे. आमच्या इथं स्वच्छता आणि क्वालिटी याला प्राधान्य दिले जाते. आमच्या सर्व हॉटेलमध्ये जे वापरलं जातं त्याच्यापेक्षा आमचे थोडे वेगळे आहे. आमच्या इथं कांदा, लसण, इमली, गूळ हे 4 वस्तू न वापरता सर्व चाट बनवले जातात. आणि त्याची कमतरता कुठेही दिसत नाहीये. नाही उलटा टेस्टी लागते. आणि काका सांगत होते हे आमची गोड आंबट चटणी हे वायल कैरीपासून बनवली जाते. वायल कैरी गोड करता खजूर आणि खारक टाकले जाते. त्याच्याने गोड चटणी बनवली जाते. म्हणजे हे बनवतात कसं ते सुद्धा तुमच्या समोर मांडलेलं आहे. काही लपून नाहीये, सगळ्या गोष्टी ऑथेंटिक आहेत आणि यांच्या हाताने स्वतः बनवलेलं आहे. ही पुरी आहे ती आपली सुजीची पुरी. ही सुजीची पुरी हाताने केली जाते. ही हाताने बेलून बनवली जाते. आणि मला जेवढं स्वतःचे मसाले आम्ही स्वतःच वापरतो. बाहेरचे रेडीमेड मसाले वापरतो. आपण म्हणजे समजा खाऊ छत्रपती शकतो. संभाजीनगरमध्ये हा एकमेव असा चाट आहे का जे कोणाची काही कॉपी करत नाही आणि ते आपलं स्वतःचं प्रोडक्शन आपण स्वतःच करतो. तर अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आपल्या लास्ट स्टॉपवर आणि ती सगळ्यात युनिक गोष्ट आपण खाणार आहे जी आतापर्यंत मी कधीच खाल्लेली नाही. अरे वा, हे मस्त सर्व्हिस आहे. पाहिजे तेवढा निंबू घ्या, पाहिजे तेवढा कांदा घ्या. सेल्फ सर्व्हिस. तर गाईज आपण आलेलो आता आपण खाणार आहोत समोसा राईस फॉर द फर्स्ट टाइम. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी असा काही समोसा राईस खाणार आहे. श्री, तू ट्राय केलेला आहे का? मी पण आतापर्यंत कधीच नाही ट्राय केलं. मस्त निंबू मारूया पहिले याच्यावर. आणि फुल तर्री घेतलेली आहे नेहाने.
त्यामुळे मला वाटत नाही की माझं काय खायचे दिसते. समोसा कुठे आहे याच्यामध्ये? आहे ना समोसा आहे का खाली? म्हटलं होतं तरी नको घ्यायला. झणझणीत आहे. आम्हाला एकदा समोसा सोबत ट्राय करतोय, मस्त आहे हा. आहे. काहीतरी वेगळी डिश आहे, टेस्टी आहे. आणि जे जसं तुम्हाला लोकल जागेवर खायचं असतं ना, फील येतं की अरे तर्री घेऊन खाल्लं पाहिजे, असं स्पायसी झणझणीत भेटलं पाहिजे, ते तसं आहे. आणि लंच साठी एकदम परफेक्ट डिश आहे मला असं वाटतंय. आणि मला एवढ्या दिवसापासून तर्री पोहाच्या मागे लागले होते मी. आज तर्री खिचडी तर्री पोहा नाहीये. खिचडी. पण तर्री हे समोसा खिचडी मात्र आहे. आणि मी याच्यात सॅटिस्फाईड झाली आता. जागा इकडे एकदम सगळीकडे फुल आहे, लोक उभं राहून पण खात आहेत. इथे आपण बसलेलो आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये मी 2006-07 पासून आहे. हा एवढ्या वर्षापासून असूनही आता मला माहित नाही हे कधीपासून चालू आहे, हा पण मी तर पहिल्यांदाच खातोय हा. एवढ्या वर्षांमध्ये. बघूया समोसा, थोडासा राईस आणि रस्सा. वा. असं वाटतं करून टाकू. दोन चार लिंबू अजून आणून ठेवावं की. आहा. भीती मला- वाटते मला. काय? हे खाल्ल्यानंतर तुला असं वाटतंय का की थोडस नॉनव्हेज खाल्लंयस? नॉनव्हेज खाल्लं हा, म्हणजे नॉनव्हेज वाली फिलिंग येते का? थोडंसं तर्री वाटतंय. है ना? ते समोसामुळे थोडासा असा फील होतो. हा ना? हा आता नांदेड साईडला जर का तुम्ही गेलात तर कढी खिचडी मिळते. हा. भरपूर ठिकाणी आता मराठवाड्यामध्ये कढी खिचडी मिळते. हम्म. इकडे कढी आणि तर्री भेटते, त्यात परत समोसाचं कॉम्बिनेशन हे काहीतरी अख्खेच आहे. हा. छान आहे, समोसा खिचडी बढिया. भाई. एक वेळा तुम्ही येऊन नक्की ट्राय करू हा, शकता. हा. त्रिमूर्ती आप्पाची येस येस येस. कोणी समोसा ना- राईस. काय कसं इन्व्हेंट केलं काय माहिती त्यांनी. यांच्याकडे उरलेला समोसा होता वाटते आणि राईस होता रात्रीचा. त्यांनी म्हटलं आता काय करावं, म्हणून त्यांनी मिक्स करून खाल्लं असेल. असं काहीतरी लॉजिक आपण लावूया. राईस मध्ये पोळी टाकून खातो नाही, हा राईस पोळी भाजी, हा. तसा समोसा टाकून खाल्ले. पण लकीली खूप चांगलं लागतंय, टेस्टी आहे, खरंच छान आहे. लकी बढिया. काय म्हणतो, त्यांचं ते लक एकदम खतरनाक चाललंय. बघा रे इथे खाली, बघा गर्दी बघा केवढी आहे. मी याला 8 नंबर देईन. मी पण मला आता 10 out of 8 देणार आहे मी याला. खूप टेस्टी आहे. पण म्हणजे- सगळ्यांनाच आवडेल असं नाहीये. तुम्ही लंच आणि डिनर मध्ये हा. पण याला खाऊ खाऊ शकता. नाही, मला असं वाटतं सगळ्यांना आवडू शकतं. फक्त असं आहे की स्पाइस टॉलरन्स ज्यांचा हा. चांगला आहे ते याला जास्त एन्जॉय करू शकतील. ज्यांचा स्पाइस टॉलरन्स नाही विदर्भातल्या लोकांना तरी आवडतं. भाई आपल्याला तुमच्या approved. तर्री तुमची एकदम तुम्हाला आठवण जाईल नागपूर. आपल्या कधीला बीट करते काय ही तर्री. करते. हाय याने विदर्भापासूनच इन्स्पिरेशन घेतलेली आहे जराशी असं काय वाटतं. विचार जाऊन विदर्भातले एखादं. ओके. जेव्हा आपण खात होतो त्यावेळेस जस्ट मी दादांचं चुकून असं ऐकण्यात आलं की हे कॉलेजच्या टायमिंग पासून इथे येत आहेत. म्हणून मी म्हटलं की दादांना विचारावं की तुम्ही इथे कधीपासून येत आहेत, तुम्हाला का एवढं हे आवडतं आणि तुम्ही कधीपासून खाताय? सगळ्यात आधी म्हणजे टेस्ट आणि क्वांटिटी. आणि यांचं म्हणजे सुरुवात ज्यावेळेस ते गाडीवर होते, अच्छा. गाडीवर त्यांनी सुरुवात केली होती त्यावेळेसपासून आम्ही सुरुवात, म्हणजे लहान होतो मी, शाळेत होतो त्यावेळेपासून इथं येतो. किती वर्षापासून आहे तुम्हाला कमीत आठवत? कमी 2008-09 पासून इथं येतोय. बापरे. त्यानंतर इथे शिवछत्रपती कॉलेज आहे बॅक साईडला. हम्म. त्या कॉलेजमध्ये असताना आम्ही फ्रेंड सर्कल सगळे इथे हा हा. कंटिन्यू नाश्ता इथं आमचा असायचा. त्याच्यानंतर आता कॉलेज झालं, त्याच्यानंतर आता जॉबला पण आहे. जॉबला येता जाताना तरी पण पण इथे इथे येतात. येतो. आता फॅमिली सोबत पण आता बाहेर लग्न निघालो. झालंय, मुलगी झाली, आता मुलगी पण झाली, फॅमिली सगळं इकडे आलेले आहेत. जनरेशन हो. तर त्याची टेस्ट सगळ्यात बेस्ट आहे इथे. संभाजीनगरमध्ये कोणी विचारलं नाश्ता कुठं करायचं, त्रिमूर्ती आप्पा हे नाव सगळ्यात पहिलं समोर. लास्ट बट नॉट द लिस्ट, आपल्या फूड रिव्ह्यूच्या व्हिडिओजमध्ये हमेशा जो लास्टचा व्हिडिओ असतो तो आपल्यासाठी खूप हमेशा स्पेशल असतो. आतापर्यंत जेवढे फूड रिव्ह्यूज आपण या व्हिडिओमध्ये केलेले आहेत, ज्या ज्या प्लेसेसवर आपण गेलेलो आहेत, ते सगळे प्लेसेस आम्हाला तुम्ही रेकमेंड केलेले आहेत. हा जो प्लेस आहे हा मी तुम्हाला रेकमेंड करतोय माझ्या एक्सपिरियन्सने. म्हणजे मागच्या जवळपास 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी मी पोहे आणि भजे खात आहे. म्हणजे तुम्ही ते ऐकलं असेल ना की काय म्हणतात की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, तशी ही जागा आहे. म्हणजे तुम्हाला जागा वाटेल की खूप छोटी आहे, बसायला थोडा ठीकठाक जागा आहे वगैरे वगैरे, पण इथे या, इथे आल्यानंतरचे तुम्हाला जे पोहे आणि भजे खायला मिळतील ते तुम्हाला, मला असं वाटतं की म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढे पण
प्लेसेस आहे जिथे तुम्हाला वाटतं की पोहे चांगले मिळतील, त्याच्या तोडीस तोड पोहे आणि भजे तुम्हाला इथे मिळतील. चला बघूया आपले भजे झालेले आहेत गरमागरम. मामाजी आमचे भजे झालेले आहेत का? द्या आम्हाला एक प्लेट भजे. नेहा श्री ब्लॉग्स. श्री ब्लॉग्स. इसका नाम नेहा है, मेरा नाम श्री है. नेहा श्री ब्लॉग्स. आपले गरमागरम भजे इथे आता आलेले आहेत. बघूयात, थोडासा जवळून लुक द्या तुम्ही की कसे आहेत. म्हणजे जे डाळ आपण बेसन यूज करतो ना, त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की थोडे थोडे असे तुम्हाला असं दाणे दाण्यासारखं लागेल. म्हणजे जे नॉर्मल तुम्ही कांदा भजे वगैरे खाता ना, त्या भज्यांसारखे तुम्हाला हे भजे लागणारच नाही. त्यासोबत जर का तुम्ही मिरची खाल्ली तर आहा, सोने पे सुहागा. तर चला आपण पहिला भजा ट्राय करूया. आपला गरमागरम एकदम गरम भजे निघालेले आहेत, एकदम क्रिस्पी. मला असं वाटतं मी 2009, 10, 11, 12च्या जवळपास पण हेच भजे खाल्लेले. सेम टेस्ट, सेम चव, सेम टेक्स्चर, सगळंच्या सगळं एक्झॅक्ट सेम मला आजही खायला मिळतं. एकदम बढिया. याच्याबद्दल सांगण्यासाठी काही शब्द नाही आहे. तुम्ही इथे या, ह्याचा लोकेशनचा ॲड्रेस तुम्हाला इथे दिसेलच. त्या ॲड्रेसवर या, मामांचे भजे खा आणि मग मला सांगा की तुम्हाला कसे वाटले. बहुत बढिया. जवळपास जेवढे पण लोक राहतात इथे किंवा काम करतात, त्यांचं सगळ्यात फेवरेट प्लेस आहे हे पोह्यांसाठी. पोहे आणि भजे. आता पोहे जस्ट आपण आलो तेव्हा संपले होते, म्हणून आता परत नवीन पोहे बनत आहेत. ते पोहे पण आपण ट्राय करणार आहोत. ते पण तुम्हाला मी दाखवणारच आहे. गरमागरम पोहे आपले आलेले आहेत. चला आता टेस्ट करूया काय काय आहे याच्यामध्ये. पोहे आहेत, मिरची आहे, मस्तपैकी यामध्ये कांदा आहे, शेंगदाणे आहेत, सोबत आपल्याला साईडला पण कांदा दिलेला आहे, ज्यांना लागेल ते घेऊ शकता, आणि लिंबू दिलेलं आहे. मला कसं आवडतं, पोहे घ्यायचे, थोडासा असा कांदा टाकायचा याच्यावर, मस्त एक लिंबू मारायचा, मिक्स करायचं आणि खायचं, बस. असे पोहे मी भरपूर वेळा ट्राय केले की घरी माझ्याच्याने बनेल का, घरी बनणं तर शक्य नाही आहे 100%. त्यामुळे तुम्हाला यावं लागेल इथेच ज्योतिनगरमध्ये अनिकेत टी स्टॉलवर. शब्दात सांगता येत नाही या गोष्टी, म्हणजे मला टेस्ट कशी शब्दात सांगता येते, शब्दात सांगणाऱ्या गोष्टी आहेतच नाही त्या. खरंच इथे एकदा या, एकदा हे पोहे खा आणि भजे खा, मग तुम्हाला समजेल मी का असं बोलतोय. फिलिंग्स आहेत त्या, हां, बाहेर नाही सांगू शकत. खूपच टेस्ट आहे, एकदम बढिया. येस, त्या जवळपास 10 वर्षापासून तरी खाल्लेलं आहे, कमीत कमी 10 वर्ष. त्यांच्यापेक्षा आधीपासून हे स्टॉल इथेच आहे. सेम टेस्ट ते अजूनही सर्व करतायत, सेम क्वालिटी, हायजीन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, सिटिंग अरेंजमेंट आहे, बहुत बढिया. खोटं बोलत नाही आहे. 10 out of 10. पोहे भजे 10 out of 10. तो आपला हायेस्ट पॉईंट आहेत पोहे आणि भजे. तर गाईज, आता आम्ही खाऊन पिऊन पूर्ण थकलेलो आहोत. थंड, गरम, तिखट, गोड, आंबट, चिंबट सगळं झालेलं आहे खाऊन. मागच्या 3-4 तासापासून आम्ही तुमच्यासाठी इतकं सारं फिरलेलो आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ज्या फेमस गोष्टी आहेत, स्ट्रीट फूड आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, ज्या आम्हाला तुम्ही सजेस्ट केल्या होत्या. आणि या सगळ्या गोष्टी खाऊन आता आम्हाला हँगओव्हर झालेलं आहे. आता एकदम 3-4 तासाची झोप लागणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला ते नक्की सांगा. कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कुठलं फूड आयटम आवडला जे आम्ही आता रिव्ह्यू केलेला आहे, आणि यामध्ये तुम्ही कुठले कुठले फूड ऑलरेडी खाल्लेले आहेत आणि कुठले तुम्ही ट्राय करणार आहात. त्यानंतर तुम्ही अजून आम्ही काय विसरलो आहोत जे तुम्हाला असं वाटतं की रिव्ह्यू करायला पाहिजे, ते तुम्ही आम्हाला सजेस्ट करा. नेक्स्ट टाइम जेव्हाही कधी आम्ही छत्रपती संभाजीनगरला येऊ त्यावेळेस ते फूड ट्राय आम्ही नक्कीच करू तुमच्यासाठी. येस. तर आता व्हिडिओ आम्ही एंड करतोय. तो व्हिडिओला जाण्या अगोदर, एंड करण्या अगोदर तुम्हाला माहिती काय करायचं आहे, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा नेहा श्री ब्लॉग्सला, आणि खूप सारे कमेंट करून जा. बाय बाय.